स्वागत आहे आपलं माझं यूट्यूब चॅनल दादिका किचन। आज आपण बनवणार आहोत टेस्टी कुरकुरे। त्यासाठी मी 1 कप पोहे, अर्धा कप बेसन, पाव कप मक्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ अर्धा कप एवढं आपण साहित्य घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यात लाल तिखट, हळद आणि मीठ। प्रथम आपण हे पोहे मिक्सरमधून काढून घेऊ। त्या पद्धतीने आपण पोहे मिक्सरमधून काढून घेतले। नंतर त्यातच सगळं मिक्स होण्यासाठी परत हे सगळं टाकून एकदा फिरून घेऊया। आता आपलं पीठ या पद्धतीने तयार झालंय पहा। त्यात आता आपण हे घेतलेले सुके मसाले टाकूया। लाल तिखट, हळद आणि मीठ हे चांगलं मसाले असे मिक्स करून घेऊ। मग याचं पीठ पाणी टाकून घट्ट असा गोळा मळून घेऊया। आपलं पीठ मळून झाले, त्याला 5 मिनिटासाठी भिजायला ठेवूया आपण। आता याला 5 मिनिटं झालेली आहे। आता आपण याचे कुरकुरे बनवूया। तर एवढं पीठ घ्यायचं आणि असे बोटाच्या इथे असे करायचे। ह्या पद्धतीने सगळे कुरकुरे बनवून घ्यायचे। आता मी तेल गरम करायला टाकलंय। आपले कुरकुरे बऱ्यापैकी एवढे झालेले आहेत, ते बनवून ठेवले। मग तेल गरम करायचं। आता आपलं तेल गरम झाले की नाही, एक छोटासा तुकडा टाकून घ्यायला। आपलं तेल गरम झाले, मग आपण बाकीचे थोडेसे टाकूया। हे पाहायचं एकमेकाला जर चिकटले ना तर असं याने काढून घ्यायचे आणि ते करून घ्यायचे। पूर्ण ते चांगलं निथळून द्यायचं आणि मग हे पहा कसा आवाज येतो त्याचा। आता आपले कुरकुरे तयार आहेत। आवाज पहा कसा येतो। आता त्यात आपण ना चाट मसाला टाकूया। कुरकुरेचा 1 चमचा आपण त्याच्यात चाट मसाला टाकूया। खाण्यासाठी आता तयार आहेत कुरकुरे। तयार आहे खाण्यासाठी आपले कुरकुरे सॉस आणि पुदिना चटणी बरोबर। या नाश्ता करायला सर्वजण। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फॉलो करा।